नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 38 साईजचा 4 टक्स ब्लाऊज कटिंग. तर ते मी डायरेक्ट अस्तरवरती करून दाखवणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो माझी 4 टक्स ब्लाऊज कटिंग करण्याची. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. तर मी इथं डबल फोल्ड करून घेतलेला आहे अस्तर आणि घडी घेतलेली आहे बघा 11:30ची. तर 11:30ची घडी करून घेतलेली आहे आणि आता इथे मी कट करून घेणार आहे. आता इथे आपण कट केल्यानंतर मग मापे टाकून घेऊयात. तर बघा, अगोदर सुरुवातीला मी उंची टाकून घेते. 15 इंच तयार उंची 15 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 16 इंचावरती मी इथे बघा टिक करून घेतलेली आहे. आणि पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागासाठी आपल्याला आणखीन 1 इंच जास्त हवं आहे, म्हणून 1 इंच जास्त घ्यायचे. पण इथे आपल्याला अस्तर कमी पडत आहे, तर ते मी नंतर ॲडजस्ट करून घेते क्रॉसपट्टीला. तर बघा, बरोबर 16 इंचाचा दोन्ही पार्ट, खालचे आणि वरचे दोन्ही, पुढचा आणि पाठीमागलचा जो पार्ट आहे तो दोन्ही एकसारखाच 16 इंचावरती झालेला आहे. तर आता इथं शोल्डर घेत आहे बघा मी. तर शोल्डर घेत आहे मी 5.25 इंचाचाच घेत आहे. तर आधी सुरुवातीला मी 2.25 इंचावरती रुंदी टाकली गळ्याची आणि मग नंतर पूर्ण शोल्डर घेतलेला आहे बघा इथे 5.25 आणि मोंढा घेतलेला आहे 6 आणि रेष आखून इथे बघा अशा प्रकारे आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि इथे 1 इंचावरती पुढच्या मोंढ्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती असं गोलाकार देऊन घेतलेला आहे मी. आणि आता बघा इथे गळ्याला आकार देण्यासाठी पण मी उंची घेतली आहे 6 इंच गळ्याची आणि आकार देऊन घेतलेला आहे बघा. आणि आता इथे क्रॉसपट्टी जी आहे आपल्याला इथे कमी पडत आहे कपडा 1 इंचानी. तर असं मी जी इंचपट्टी आहे तिथे 1 इंचानी असं खालती सोडलेलं आहे आणि त्यावरती 3.5 आणि इकडं फिटिंगच्या जागी मी 2.5 इंचावरती टिक करून घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता इथे बघा आपण टक्स टाकून घेतलेले आहेत. जे टक्स आहे 4 इंचावरती 2.5 इंचावरती उभा घेतलेला आहे आणि अर्धा इंच या साईडने जातो. तिथे मी अशा प्रकारे मी टक्स टाकून घेतले. आता हे चारीच्या मधोमधना जो अंतर असतो ते इथे मी 1.5 इंचाचा अंतर ठेवलेला आहे. फक्त 1.5 इंचाचाच ठेवायचा आहे आपल्याला तिथे. जो मेन आहे ना 2.5 इंचाचा टक्स तिथून मध्यभागी घ्यायचा आहे सगळीकडे 1.5 इंचावरती, म्हणजे बरोबर येतं, बरोबर पफ छान येतो. आणि मग बघा आता इथे आपण कट करून घ्यायचं आहे. तर बघा, क्रॉसपट्टी पण कट केली, गळा पण कट करून घेतलेला आहे आणि मोंडा पण कट करून घेतलेला आहे. तर पाठीमागला अर्धा इंचाने जास्त हवा आहे म्हणून बघा मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. तर आता हा पार्ट काढून घेऊयात पुढच्या भागाचा आणि पाठीमागलचा गळाला आकार देऊन घेऊयात. तर बघा मी मापाचा जो ब्लाऊज आहे तो इथे मी पाठीमागलचा गळा जो आहे फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने अर्धा इंच सोडलेला आहे शिलाई मार्जिनसाठी. आणि इथं घेतलेली आहे रुंदी 2.5 इंच. अशा प्रकारे आपण बॉक्स तयार करून घेऊयात आणि अशा प्रकारे गोल आकार देऊन घेऊयात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कोणत्याही डिझाईनचा आकार देऊन घेऊ शकता. तर इथे मी गोलच ठेवलेला आहे आणि इथे आपण कट करून घेत आहोत. तर आता लगेच आपण बाही बघूयात. तर बघा, बाही आहे पूर्ण म्हणजे तयार आहे 11:15ची. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिसळायचं आहे आणि 12.5 इंचावरती टिक करून घ्यायचं आहे. खूप म्हणजे मोठी आहे बाही बघा. 1.5 इंचावरती मी टिक करून घेते. अगोदर बरोबर व्यवस्थित कपडा करून घ्यायचा आहे, नाहीतर मग खाली ते वरती झाला तर मग एक बाही छोटी आणि एक बाही मोठी होऊन जाते. आणि कॅप हाईट घेतलेला आहे बघा मी 3 इंच. तर अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे आणि आता इथे पण कट करून घेऊयात. तर मधोमध टक्स जो आहे तो मधोमध पॉईंट जो ते पण काढून घ्यायचा आहे आपली आणि पुढच्या मोंढ्याचा आकार पण द्यायचा आहे बाहीला. आता इथे बघा, आता मेन फॅब्रिकवरती आपण अस्तर ठेवून कटिंग करणार आहोत. तर बघा, बाही आणि पाठीमागलचा भाग मी अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे
जसे मेन फॅब्रिक जो आहे तो थोडासा कमी आहे, पण असं इथे जर ॲडजस्ट करून आपण कटिंग करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे 4 टक्स ब्लाऊज कटिंग करण्याची माझी. तर तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये तुमचं मत कळवा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदा. अशा पद्धतीने कटिंग करून बघा, खूप छान ब्लाऊज बसतो फिटिंगला आणि फिनिशिंग पण खूप छान येते. तर बघा, पाठीमागलचा पण आपण इथे सगळे पार्ट आपण कट करून घेणार आहोत आणि क्रॉसपट्टी जी आहे ती मी मेन फॅब्रिकवरतीच कट करून घेतलेली आहे आणि मग नंतर आपण अस्तरवरती पण शिवते वेळेस कट करून घेणार आहोत. तर याचा व्हिडिओ पण मी स्टिचिंगचा पण मी व्हिडिओ नक्की पुढच्या वेळेस आणेन. तर त्यासाठी बघा, तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तो व्हिडिओ येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याची. आणि आता इथे आपल्याला फॅब्रिक कमी असल्यामुळे मेन पायपिंग घेते दुसऱ्या कपड्याचं लावावं लागेल, मॅचिंगचा कपडा बघून. तर इथे मी क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे दुसरे बरोबर माप टाकून इथे. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया आणखीन एक अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.